वेलकम टू अवर सारडा फॅमिली. थँक्यू. आणि अमित, थँक्यू. मी तुला जी रिक्वेस्ट केली ती मान्य करणं तुझ्यासाठी किती कठीण होतं मी कल्पना करू शकतो, पण फायनली तू करून दाखवलंस. थँक्यू, थँक्यू सो मच. म्हणजे डॅड, हे टेंडरचं काम झालंय आणि नोटीस पाठवून दिली आहे. डॅड, काय झालं? असे का बघताय? अमित, एक विचार, ऑनेस्टली सांगशील? ऑफकोर्स. हे लग्न तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे रे? डॅड, असं का विचारताय? हे लग्न खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी डॅड. तुम्हाला तर माहिती आहे मीतावर माझं केवढं प्रेम आहे. आणि नाही 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 बेटाजी, मी तुझ्या आणि मिताच्या रिलेशनशिपवर, तुमच्या प्रेमावरती शंका घेत नाहीये. मी तुला मॅरेज सेरेमनी बद्दल तुझं आत्ता काय मत आहे हे विचारतोय. कसं लग्न हवंय तुला आत्ता? ते तुम्हालाही माहिती आहे. मी अजूनही साधं लग्नच प्रेफर करतोय. तुझ्या माचं काय म्हणणं आहे माहिती आहे ना? पौर्णिमाजीनं टिपिकल ग्रँड इंडियन वेडिंग हवंय, आणि आता साखरपुड्यात जे काही झालं त्यामुळे इन्सिक्युअर झाल्यात त्या. तो बघ, तुला कन्व्हिन्स करतील कसंही करून त्या. ती तर मलाही माहिती आहे, पण डॅड तुमची काय इच्छा आहे? तुझ्या माच्या अगदी विरुद्ध. इनफॅक्ट अमित, मला तुझा डिसिजन अगदी योग्य वाटतोय. आता आपले शत्रू वाढत आहेत, आपला बिझनेस, आपली इमेज डॅमेज करायचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळेला लो प्रोफाईल असलेलं कधीही चांगलं. काय करू तुम्हीच सांगा. तुला जसं हवं तसं कर. म्हणजे डॅड तुम्ही? हो, डॅडनीच सगळं सांगितलं करायला. म्हणजे प्लॅन त्यांचाच होता. अगं म्हणून तर तुझी लग्नाची साडी मी घेऊन येऊ शकलो. डॅड थँक्यू. अरे थँक्यू काय बेटा, मुलांचं मन जपायला हवंच ना. आयुष्यभर मुलांच्या सुखासाठी तर धडपडतो आपण. आणि माझ्या लाडक्या मुलाची एवढी मोठी इच्छा मी पूर्ण नाही करणार. बेटाजी, अमितने जे काही केलं ना त्याला फक्त माझा आशीर्वाद होता असं नाही, तर त्याची सगळी कल्पनाच माझी होती. हा, पण आम्हाला थोडं ऍक्टिंग करावं लागलं त्यासाठी. ऍक्टिंग म्हणजे हेच की आम्हाला काही माहितीच नाहीये आणि आता मिता बेटांना शोधायला हवं, हे सगळं आम्ही केलं ना. पण बघा, या सगळ्याचा आउटकम किती छान आहे ना. मिता बेटा, हे जे काही आता सांगितलं ना, हे आपल्या तिघांच्यातलं सिक्रेट आहे. हा, हे तसंच राहायला हवं. पौर्णिमाची ना अजिबात कळायला नकोय. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड गॉड ब्लेस यू बोथ. सर इकडे. नक्की या झोपड्यात राहतो तो? हो सर, हेच आहे. डॉक्टर डांगरचा अवघडच आहे. म्हणजे एकीकडे पनवेलला तो माल होता, जो जळून खाक झाला, हा डायरेक्ट झोपड्यात. चल बघू. कोणी आहे का? दरवाजा उघडा. घरात कुणीतरी आहे, आम्हाला माहिती आहे. दरवाजा उघडा. बाहेर या. आम्ही तुम्हाला काहीही करणार नाही. बाहेर या. खबरदार, खबरदार, आत येऊ नका. मी मारीन. ताई ऐकून घ्या माझं. डोक्यात घालीन.
अरे मी आहे घाबरू नको. लवकर उठलीस बेटा. हो आणि एवढ्या सकाळी सकाळी कुठे? मी जस्ट बागेत म्हणजे असंच. हा अच्छा नाही, छान वाटतं आपल्या बागेत. तुम्ही लवकर उठता? हो, रोज पहाटे 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावर एक पॉझिटिव्ह फील येतो ना. व्यायाम वगैरे करतो. 4 वाजता बरोबर बाहेर जातो वॉकला. आता फिरूनच आलोय. आता तासभर मेडिटेशन. गुड मॉर्निंग. अरे मला वाटलं मी तुला डिस्टर्ब करेन आणि तू चिडशील माझ्यावर. मी जस्ट उठली आहे. बोल ना. तू काल लग्न केलंस? हो. अगं तू बरी आहेस ना? हो. तू आत्ता कुठे आहेस? मी माझ्या घरी. म्हणजे देवरुखला? नाही देवी, मी सायडा हाऊस मध्ये आहे. आता हेच घर आहे ना माझं. तू काय यार हे सगळं म्हणजे असं अचानक? तू काही सांगितलं पण नाही आम्हाला. तुला माहितीये ती तिमिशा पिसाळली आहे तिकडे. देवी खूप मोठी स्टोरी आहे. मी तुला भेटले की नक्की सांगेन. ओके? तू मला आज भेट. मला ऐकायचंय. तुझं लग्न झालंय. मला झेपतच नाहीये यार मीता हे सगळं. तू मला भेट. तू मला सांग कुठे भेटायचंय ते. ऐक ना देवी, मी आत्ता नाही सांगू शकत तुला भेटू शकेन की नाही ते. मी कळवते तुला. ओके? मीता ऐक ना मी काय म्हणते. आशा, शनया उठली का बघ. शाळेत जायची तयारी करायची आहे तिची. मा तुम्ही उठलात? असू दे, नमस्कार नको करूस. मा मला अमितनेच सांगितलं होतं सकाळी उठल्यावर मोठ्यांच्या पाया पडणं हा आपला रिवाज आहे म्हणून. अमित जे जे सांगतो ते तू सगळं ऐकतेस हे कळलंय मला. पण तू अमितला काय सांगू शकली असतीस हा मुद्दा आहे. कसं आहे ना, लग्नातले जे विधी असतात ना त्यांना काहीतरी अर्थ आहे. ते विधी केल्यामुळे घरातल्यांबद्दल, घराबद्दल आपोआपच मनात प्रेम, आदर अशा भावना निर्माण होतात. पण तुम्ही ते विधी केलेच नाहीत. आणि खरंच जर तुम्हाला आदर वाटत असता तर मन दुखावलं जाईल असं तुम्ही वागलाच नसतात ना. आता अमित सांगतोय म्हणून आदर दाखवायची गरज नाही. खोटं वाटतंय ते. अहो रडू नका. आम्ही काय त्रास द्यायला नाही आलोय तुम्हाला. पाणी प्या. पाणी घ्या. काळजी करू नका ताई. आम्ही मुंबई पोलीस आहोत. हा, सेफ आहात तुम्ही. शांत व्हा. आपलं असं आलंय ना सलमान, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो तर दुसरा उभा राहतो. सापशिडीचा गेम आहे ना, तसं झालंय आपलं. आपल्या शिडीच्या समोर ना 2 साप प्रिंट झालेत चुकून. अजिबात घाबरायचं काही कारण नाही. सेफ आहात तुम्ही, काहीच काळजी करू नका. हा, मला वाटलं माझ्या नवऱ्यानेच पाठवली तुम्हाला म्हणून मी लय घाबरली होती साहेब. म्हणजे हो, म्हणजे माझा नवरा माझा लय छळ करतो, रोज मारतो. त्याला तर मी जिवंत पण नको आहे. माझ्या बापाची जमीन पाहिजे होती त्याला. माझ्या बापाच्या जमिनीच्या कागदपत्रावरती माझ्या सह्या घेतला, माझा जीव उठला. म्हणून मी आठवड्यापासून इकडे आले. ही खोली आमच्या ओळखीची एका माणसाची आहे, त्याने मला दिली राहायला. आणि त्यानं सिम कार्ड, नवीन सिम कार्ड पण दिलं. साहेब पण मला लय भीती वाटते हो. तो मला शोधेल आणि मला मारल. तुमच्याकडे जो नंबर आहे तो तुम्हाला या घरमालकाने दिला, बरोबर? आता झालंय काय, विषय असा आहे की तो नंबर कुणाचा आहे त्या माणसाला आम्ही शोधायला आलो है ना. हा नंबर तुम्हाला ज्या माणसाने दिला, घरमालकाने तुमच्या, त्याचा नंबर आम्हाला द्या है ना. आम्ही शोधून काढतो. आणि अजिबात टेन्शन घ्यायचं नाही ताई. मला असं वाटतं तुम्ही असं लपून आयुष्य जगू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलिसांकडे तक्रार करा. पोलीस तुमच्या नवऱ्याला शोधून काढतील, हा, त्याला समजून सांगतील, नाही तर त्याला आत टाकतील. असं घाबरून अजिबात जगायचं नाही, लक्षात ठेवा. स्त्री एक शक्ती आहे ना. मग आता कशा अशा कालिकेचा अवतार घेऊन इथं उभे होतात ना आमच्या समोर. राहा ना उभे तशा नवऱ्यासमोर. हा, कुठे घाबरतं त्याला. महिलांनी घाबरायचं नाही, लढायचं आहे की नाही.
मी तू अगं सकाळी उठल्या उठल्या सुद्धा किती सुंदर दिसतेस तू. काय झालं, उदास काय? अमित माझे अजूनही चिडल्यात माझ्यावर. मला असं वाटतं ह्या एका गोष्टीमुळे त्या सतत अशाच वागणार आहेत माझ्याशी. मी तू असं काही नाही होणार, बस काळजी करू नको, ती होईल शांत. अमित आपण त्यांना सगळं खरं सांगून टाकूया. नको. म्हणजे त्यांना जर कळलं की डॅडींनी आपल्याला हे करायला सांगितलं होतं तर त्या नाही चिडणार आपल्यावर. आणि मा डॅडवर चिडेल त्याचं काय? मी तू डॅडना माहिती होतं की मला हे आवडणार नाही, तरीही त्यांनी आपल्याला हे सजेस्ट केलं. म्हणजे काहीतरी विचार असेल ना त्यांचा याच्या मागे. आणि इतक्यातच त्यांनी आपल्याला हेही सांगितलं की कोणाला बोलू नका. सो डॅडसाठी थोडे दिवस सांभाळूयात ना. पण अमित आमच्या दोघींच्या नात्याची सुरुवात चांगली नाही होत आहे. अगं तिला जेव्हा खरं कळेल तेव्हा ती तुझं कौतुकच करेल आणि लाड सुद्धा करेल. आणि का करू नये, माझी बायको गोडच आहे. हे माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय? आधी डोळे बंद कर. तुम्ही सांगा आधी. नाही, डोळे बंद कर. सांगा ना. मग सरप्राईज पण नाही सांगणार. बर सांगा ना अमित. आलो. पैंजण. आणि हे पैंजण कशासाठी माहितीये का? तुम्हारे आने से पहले तुम्हारी आहट मुझे सुनाई दे. तू कुठे असशील हे कळेल ना मला. आवडले? हो. तुमच्याकडे काय आधार कार्ड पॅन कार्ड असं काय आहे का? आधार कार्ड साहेब मी ना घाईघाईत निघाले होते ना, पिशवीत ते एकच कागद. हा हा त्याच पिशवीमध्ये ना मी वगैरे जरा आयडेंटिफाय करून. आणि अजिबात तुम्ही घाबरू नका, नवऱ्याला घाबरून जगायचं नाही. लोकल पोलिसांची बोलून घे रे, यांची काय केस नीट समजून घे. हो सर. बरं मला सांगा तुमचं पूर्ण नाव काय आहे? सर घेतल्या त्या बाईच्या डिटेल्स. त्या बाईला सेफ ठेवायला पाहिजे, लक्ष ठेव तिच्यावर. हो सर. सर छोटा मो बडी बात, आता त्या डांगरचं काय करायचं? म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचायचे सगळे रस्ते तर बंद झाले. आता सापशिडी कधीतरी आपण शेवटच्या घरापर्यंत पोहोचणार. आई मी सगळे कार्ड्स घेतलेले आहेत आणि मी त्या ज्वेलर्सला कॉल करून सांगितलेलं पण आहे की निघालात का तुम्ही कुठे? मीता बाहेर जाताना असं टोकून आहे. ओ सॉरी, तुम्ही जाताना दिसलात म्हणून. मला ज्वेलर्सकडे जायचं होतं, सो आम्ही निघालो. मी पण येऊ? म्हणजे मला घरात एकटीला कंटाळा येतोय. कशाला? मीता घरच्या बाईनी असं घरात कंटाळून चालत नाही. आलीस ना आता घरात स्वतःहून, मग कंटाळतेस कसली? नाही म्हणजे मी पण आले असते तुमच्या बरोबर. सगळ्यांनी तिथे जाण्याची काही गरज नाहीये. ज्वेलरकडे दागिने बघायला जायचे, दुकान लुटायला नाही. मी आणि लवलीन बघून घेऊ काय ते. चला. पण मग एकदाच तुमच्या सिस्टीम मध्ये अपडेट करा ना. जमदाडे आडनावे दरवेळेला चुकीचं बिल येतं. मला डोमिसाईलला प्रॉब्लेम येईल. ते कळत नसेल तर मग चौकीत यावं लागेल तुम्हाला. एवढं मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करण्यापेक्षा डोमिसाईल काढून घ्यावं माणसं. तुला कशाला पाहिजे डोमिसाईल? सर मी घरासाठी ट्राय करते ना म्हणून. ते जाऊ दे, तुमचं असं काय झालंय? झोप झाली नाही माझी. 36 तास गडहिंग्लजला गेलो होतो, तिथून परत आलो. डॉक्टर डांगर भेटले का? एक काम कर, आपली सोशल मीडिया टीम आहे ना, त्यांना सांग याच्याबद्दल काही पॉपअप वगैरे काही जरी मिळालं ना तर मला कळवायला. दमलो मी. पुढचा अर्धा तास मला डिस्टर्ब करायचं. अगं पुढचा अर्धा तास डिस्टर्ब करायचं नाही असं म्हणालो. मी एक गोष्ट केली आहे ती तुम्हाला सांगायची. मग तू काय केलं असतील तू फेडायचं, मला सांगायचं नाही. माझ्या मेंदूला 18 कामं असतात यार, तू असं नको करू.
विकी असा का रडतोयस? तुला काय करायचंय? तू माझ्या खोलीमध्ये काय करतेस? मी चुकून आले. अशी ना फालतू कारण मला सांगायची नाही. माझ्या खोलीमध्ये माझ्या परमिशन शिवाय आलेलं मला आवडत नाही, हे मी तुला आजच सांगतोय. विकी मी तुझी तू माझी कोणी का असे ना, आय डोंट केअर. आणि हे सगळं झालंय ना, हे तुझ्यामुळे झालंय, मला माहिती आहे. म्हणून निघायचं. माझ्यामुळे काहीच झालं नाहीये विकी. उलट माझ्यामुळे सुटलायस तू. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? हे बघ विकी, मी वहिनी आहे तुझी मोठी. प्लीज माझ्याशी असं बोलू नकोस. फाईल पूर्ण केलीच ना तुम्ही? सांगितलेलं ना तुम्हाला. घरी गेला होता घरी? नाही सर. वर्षा घरी जा. सर सर छोटा मो बडी बात, पण मेहनत केल्यानंतर घामाचा जो सुगंध येतो ना. चल घरी जाऊन आंघोळ करून पण चहा सांग. सर मी ऑलरेडी सांगितलंय तुमच्यासाठी चहा. मला माहितीये तुमची झोप झाली की तुम्हाला चहा लागणार. तर माझी झोप झाली. मला माहितीये. चहा घ्या. आता तुम्हाला मी केलेला पराक्रम बघायचाय. चला नाही चला लगेच चला या. नाही चहा. मला सीसीटीव्ही फुटेज सापडले सर. त्यात व्यक्ती आणि गाडी स्पष्ट दिसते. तुम्हाला कौतुक वाटतं रे. हे बघा, व्यक्तीचं नाव आहे मीता सरोदे. आता अमित सांगतोय म्हणून आदर दाखवायची गरज नाही. खोटं वाटतंय. सगळ्यांनी तिथे जाण्याची काही गरज नाही. ज्वेलरकडे दागिने बघायला जायचंय, दुकान लुटायला नाही. आणि हे सगळं झालंय ना, हे तुझ्यामुळे झालंय, मला माहिती आहे. म्हणून निघायचं. आपल्या डायल केलेला नंबर यावर नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. आशाताई, आशाताई. जगन दादा, कुणी आहे का? आशाताई. दादा. मीता 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 आम सॉरी. मला वाटलं लवली नाही, अंधारात दिसलंच नाही. मिसअंडरस्टँडिंग झाली. मीता कुणाला काही सांगू नकोस. हा प्लीज. कुणाला काही सांगणार नाही ना तू? हा कुणाला सांगू नकोस प्लीज. मग सर तारीख बघा, वेळ बघा. देवरूखचं फुटेज आहे. सर मीता सरोदे उर्फ सारडा हिने कोर्टात काय सांगितलं? 6 तारखेला 3 वाजता जेव्हा ऍक्सिडेंट झाला बुलोबाई रोडला, तेव्हा ती विकी सारडा आणि तिचा होणारा नवरा जुहूला होते. जी व्यक्ती 9:45 वाजता देवरूखला आहे, ती 3 वाजता जुहूला कशी पोहोचली? उडत. या मीताने खोटी शपथ घेतली, आपण हिला उचलू शकतो. सर तुम्ही म्हणाला होतात सारडा कंपनी झोलाडे, आणि आता ही मीता सुद्धा. गंमतच झाली. मीता सरवदेमुळे मीता सारडा लटकली ना.